नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. तब्बल 6 पुणेकरांना आपले जीव गमवावे लागल्याच्या धक्कादायक घटना पुण्यात घडल्यात. 20 दिवस दांडी मारल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी पर्यटकांची संख्याही वाढली आहे. विशेषतः पावसाळ्यात पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या धरण, धबधबे आणि घाटांमध्ये फिरण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते. मात्र या ठिकाणी दुर्घटना होण्याचं प्रमाणही अधिक आहे. पुण्यातील भुशी डॅममध्ये पूर्ण कुटुंब वाहून गेले, तर तामिनी घाटात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यातील हडपसरमधील अन्सारी कुटुंब फिरण्यासाठी भुशी डॅमला गेलं होतं. बॅकवॉटरमधील पाण्याचा भिजण्याचा आनंद घेत असताना डोंगर माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि वेळीच पाण्यातून बाहेर न आल्यामुळे पाणी वाढत गेलं आणि यात 9 जण अडकून पडले. त्यातील 4 जणांना वाचवण्यात यश आलंय, मात्र 5 जण वाहून गेले. नूर शाहिस्ता अन्सारी वय 35 वर्ष, अमिना आदिल अन्सारी वय 13 वर्ष, मारिया अन्सारी वय 7 वर्ष, हुमेदा अन्सारी वय 6 वर्ष आणि अदनान अन्सारी वय 4 वर्ष अशी वाहून गेलेल्यांची नावं आहेत. या 5ही जणांचे मृतदेह आता सापडले आहेत. दुर्दैवाची घटना म्हणजे यामध्ये 4 दिवसांपूर्वी लग्न झालेलं एक नवदाम्पत्यही होतं. मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं, परंतु त्यांची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे. या पाण्यात वाहून गेलेले लोक हे कमी पाण्यात पावसाचा आनंद घेत होते. कसल्याही प्रकारचा अतिउत्साहपणा त्यांच्यामध्ये नव्हता, परंतु डोंगर माथ्यावरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते प्रवाहात वाहून गेले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत अन्सारी कुटुंबियाच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. क्या हुआ था, हादसा क्या हुआ था कल यहाँ पे? तो पानी का प्रेशर बढ़ने की वजह से सब बह गए. ये जो सब जिन लोगों की जान गई सभी एक ही फैमिली से? एक ही फैमिली. कल यहाँ वो यानी किस लिए आए थे और उनको यहाँ पे किसने आने दी, इस बारे में कोई जानकारी आपको? पब्लिक आ रही थी, उनके पीछे आ गए. प्रशासन जिस तरीके से यहाँ पे बचाव कार्य कर रहा है, जो सर्च ऑपरेशन चल रहा है, उसको आप किस तरीके से देख रहे हैं कि वो ठीक से काम कर? हाँ, एकदम सही से चल रहा है. सबरे साथ में आइंदा ऐसे हादसे हो इसलिए आप क्या मानते? बस ऐसे जगह पे ना जाए. जो जगह की मालूमत नहीं है वहाँ जाना ही नहीं. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जाते. आनंदित असलेल्या लग्नघरावर अचानक शोककळा पसरली, त्यामुळे दुःख व्यक्त केलं जातंय. मात्र अशीच एक घटना तामिनी घाटातही घडली. स्वप्नील धावडे नावाचा पिंपरी चिंचवडचा रहिवासी असलेला तरुण मित्रांबरोबर तामिनी घाटात फिरायला गेला होता. त्यावेळी त्याने धबधब्यात उडी मारली, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला. शोध कार्यानंतर माणगाव येथे त्याचा मृतदेह आढळून आलाय. भुशी डॅम परिसरात घडलेल्या या अपघातावर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. ही मला वाटतं खूप दुर्दैवी घटना, ज्याच्यामध्ये 4 छोट्या मुलांचा मृत्यू, मुलींचा मृत्यू होतोय आणि आम्हाला खूप वाईट वाटते या सगळ्या बाबतीमध्ये. दुर्दैवी घटना. मुळामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही. भुशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले. या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि भुशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे. अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे. रेस्क्यू ऑपरेशन कालपासूनच चालू आहेत. काल 3 बॉडी रिकव्हर झाल्या होत्या. काल रात्री 7:30 वाजता अंधार झाल्यामुळे ते थांबवण्यात आलं होतं. INS शिवाजी आणि शिवदुर्ग जे आमचे व्हॉलंटियर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या बॉडीज आता रिकव्हर करतात. आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी 4थी बॉडी पण मिळाली आहे. आता एकच बॉडी राहिली आहे. आज सकाळी 7:30 पासूनच INS आणि शिवदुर्गचे डायव्हर्स प्रयत्न करतायत त्याच्यात बॉडी हे करण्याचा. आत्ता एक बॉडी मिळाली आणि हे कंटिन्यू राहील ऑपरेशन जोपर्यंत शेवटची बॉडी मिळत नाही तोपर्यंत. सर काय सांगाल, खरं तर अतिशय धोकादायक पर्यटन लोणावळा पर्यटन स्थान आहे. या ठिकाणी अतिशय ज्या ठिकाणी बंदी आहे त्या ठिकाणी देखील पर्यटक जातात. आपल्या मार्फत काही नियमावली या ठिकाणी करण्यात येणार आहे का? मुळामध्ये काय की प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम किंवा नियमावलीनुसार
प्रत्येक यंत्रणेला तर नाही म्हणलं तरी मर्यादा आहेत, कारण प्रचंड मोठा भाग आहे, सगळा जो पश्चिम घाट आहे सुंदर असतो आणि पण तितकाच तो धोकादायक पण आहे. इथे दरडी कोसळण्याचा धोका आहे, मोठे मोठे धबधबे आहेत, पाण्यात वाहून जाण्याच्या न पोहता येणारे किंवा पट्टीचे पोहणारे देखील वाहून जातात. त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स किंवा आम्ही निश्चितपणे ॲडवायझरी देतोच आहोत, पण त्याही बरोबर माझं सर्व पर्यटकांना आव्हान आहे की निसर्गाचा आस्वाद घ्या आणि कुठलंही म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, फॉरेस्ट यंत्रणा असेल किंवा कितीही जरी आपण मॅनपॉवरचे परत मर्यादा आहेत आणि या सगळ्यामधून पर्यटकांनी जाणीवपूर्वक स्वतःवरच काही बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि एक रिस्पॉन्सिबल टुरिझम हा जो प्रकार आहे किंवा ही जी महत्त्वाचा विषय आहे तो थोडासा जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. विशेष करून वृद्ध महिला, पुरुष किंवा लहान मुलं किंवा जे सगळे आपत्तीला जास्त व्हलनरेबल असं पॉप्युलेशन असतं आणि या ठिकाणी उत्साहाच्या भरामध्ये पावसात भिजण्याच्या याच्यामध्ये अशा प्रकारची कृत्य करून बसतात लोक. तर आम्हाला आपल्या माध्यमातून पण सर्व पर्यटकांना विनंती करायची, आवाहन करायचे की आपण थोडंसं जबाबदारीपूर्ण या सर्व गोष्टी बघा आणि निसर्गाचा आनंद घ्या. पावसाळ्यात अशा प्रकारच्या दुर्घटना नेहमीच वाढतात. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही उत्साहाच्या भरात नागरिक धोकादायक ठिकाणी जातात. त्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. याबाबत अन्सारी कुटुंबासाठी बचाव कार्य करणाऱ्या आणि मागील 25 वर्षापासून रेस्क्यूचं काम करणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं याबाबत काय प्रतिक्रिया दिली आणि नागरिकांना काय आवाहन केले पाहूयात. काल रविवार असल्यामुळं एक अन्सारी कुटुंब या डॅमच्या बॅक साईडला जो वडा आहे त्या वड्यामध्ये फिरायला आले होते आणि इथं पाण्याचा पाऊस आल्यामुळे पाण्याचा फ्लो वाढला आणि ते इथं उभे होते सर्व कुटुंब, एक 8 जण होते. तर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना अंदाज नाही आला आणि ते खाली वाहून गेले. लोकांनी वेल वगैरे टाकून ते पाव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वाहून गेले. त्याच्यामधले 8 मधले 3 जण बाहेर निघाले. त्यांना यश मिळालं आणि 5 जण या दिशेला वाहून गेले डॅममध्ये. आणि आतापर्यंत शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांना 4 वड्याचे आहे. परवाची जी भुशी डॅमची घटना घडली त्यामध्ये एक पूर्ण कुटुंब पाण्यात भुशी डॅमच्या पाण्यामध्ये वाहून गेलं. तर या ठिकाणी पूर्वी कधी अपघात झालेला नव्हता. या ज्या ठिकाणाहून ते वाहून गेलेले आहेत त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे आम्ही साधारण 24-25 वर्ष काम करतो. तर एवढ्या काळात तरी किंवा याच्या आधी कधी त्या ठिकाणी अशी घटना घडल्याचं ऐकवत नाही आहे. ज्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, तिथून पाणी ओव्हरफ्लो होतं किंवा त्याच्यातून पाणी पुढे जातं, त्या ठिकाणी पुरेपूर पोलीस बंदोबस्त असतो किंवा लाईफगार्ड असतात किंवा त्याच्या मागच्या बाजूचे दोन धबधबे आहेत तिथे नेहमी लोक जातात. तिथं त्या भागामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत. पण ह्या ठिकाणचा जो अपघात आहे हा पहिल्यांदाच झालेला आहे आणि एक अतिशय भयानक असा सगळा प्रकार झालेला आहे की एक अख्खं कुटुंब त्यात उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मला या घटनेविषयी असं वाटतं की या कुटुंबाची त्यात काही चूक नाही की जे रस्त्याला ते गेलेत, फक्त त्यांनी ज्या ठिकाणी जाऊ नये असा एक बोर्ड लावलेला आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं किंवा त्यांच्याकडून तो नजर चुकीने राहिला आणि ते पुढे गेले. ह्या डॅमचं हे असं असतं की कॅचमेंट जो एरिया आहे त्याचा तो खूप मोठा असतो की डोंगरात सगळीकडे पाऊस पडत असतो आणि ते जे पडलेलं पाणी आहे ते जमा होऊन सगळं डॅममध्ये येतं. तर ह्या सगळ्या डोंगरावरती पाऊस आपल्याला समोर लक्ष देत नाही, म्हणजे कुणालाच लक्ष देत नाही ते की आपल्यासमोर वाटतं की थोडा पाऊस पडतोय तर इतकं पाणी वाढेल किंवा असं काय वाटत नाही. जिथं दगड एकदम सुके दिसतात अशा ठिकाणी ही फॅमिली येऊन बसलेली होती आणि त्यांच्या लक्षात यायच्या आत नकळत इतकं पाणी वाढलं आणि त्यांना त्या पाण्याने घेरलं की त्यांनी ते उभे राहीपर्यंत पाणी इतकं प्रमाण झालं की त्यांना त्यातून बाहेर पडता आलं नाही. म्हणजे हा खरोखर अपघात आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची मस्ती किंवा असं काही केलेलं दिसत नाही आहे किंवा दुर्दैव म्हणावं लागेल की ती अशी फॅमिली अशा अपघातात सापडलेली आहे असं मला वाटतं. या अपघाताच्या अनुषंगाने की पर्यटकांनी काय काळजी घ्यावी
यावर माहिती नसलेल्या ठिकाणी गाईड किंवा स्थानिक लोकांना घेतल्याशिवाय पर्यटकांनी जाऊ नये. शासनाचे नियम असतात काही ठिकाणी की पूर्वी घडलेले अपघात असतात किंवा त्यांना पूर्वीचे काही अनुभव असतात, तर त्यानुसार त्यांनी काही नियम केलेले असतात, तर त्यांचे नियमाचं काटेकोर पालन करावं. बंदी असलेल्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात किंवा सांगितलं जातं की या ठिकाणी बंदी आहे किंवा धोकादायक आहे, की हा पावसाचा सीझन धोकादायक आहे. जसं तामिनी घाटामध्ये प्लस व्हॅली किंवा ह्याच्यात अभयारण्य डिक्लेअर आहेत, तर तिथं पावसाळ्याच्या सीझनला सांगितलं जातं की या ठिकाणी जाऊ नये. देवकुंड ठिकाणी सांगितलेलं असतं की बंदी आहे किंवा इतरही ठिकाणी असतं की या ठिकाणी बंदी आहे. तर त्यावेळेस अशा ठिकाणी जाऊ नये लोकांनी, कारण काहीतरी अपघात झालेले असतात, पूर्वी काहीतरी घटना घडलेल्या असतात, त्यानुसारच शासनाने हे नियम बनवलेले असतात. अनोळख्या ठिकाणी पाण्यात उतरू नये किंवा पोहण्याचा मोल थोडं टाळावा, की आपल्याला माहिती नसतं की किती खोल आहे किंवा पाण्यात भोवरा आहे की नाही. तुम्ही बाकी ठिकाणी जे पोहता ते स्विमिंग पूलमध्ये किंवा आपल्याला माहिती असलेल्या ठिकाणी आपण पोहत असतो, आणि नवीन ठिकाणी काही ना काही वेगवेगळे प्रकार असतात. खाली कपारी असतात, चिखल असतो, गाळ असतो, किंवा आमच्या बुशी डॅमच्या सारख्या ठिकाणी जे पूर्वी अपघात व्हायचे, तर बुशी डॅममध्ये एक पोल होता. त्या पोलला बरीचशी लोक म्हणजे वरतून जर उडी मारली तर पोलची धडक बसायची, हे माहीत नसेल लोकांना. त्यामुळे अनोळख्या ठिकाणी पाण्यात उतरू नये. जंगलातल्या वाटा निसरडे झाले आहेत, तर त्यावर जपून चालवं. धबधब्याखाली भिजायला बरेचसे लोक थांबतात की लोकांना आनंद वाटतो, पण त्याच्या वरतून पाणी जसं खाली पडतं तसं वरती दगडाची हालचाल होत असते, दगडगोटे सरकत असतात, तर अशा ठिकाणी दगडगोटे पडण्याची शक्यता असते. असे अनेक अपघात धबधब्याच्या खाली झालेले आहेत, आणि एक छोटा गोटा पण आपल्या आयुष्यासाठी पूर्ण होऊ शकतो. तर असं मला वाटतं पावसाळ्याच्या काळात या काळजी घ्यावीत असं मला वाटतं. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील आहेत, मात्र तरीही फोटो व्हिडिओ काढण्यासाठी किंवा पाण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात टाकत आहेत. त्यामुळे थोड्याशा आनंदासाठी आपला जीव धोक्यात न टाकता सुरक्षित राहून पर्यटनाचा आनंद घ्या असं आवाहन आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.